जर तुम्ही उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायला विसरला असाल ना, तर हा मऊ लुसलुशीत आलू पराठा तुम्ही नक्कीच बनवून खायला हवा. कारण यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा काहीही आपल्याला जास्त झंझट नाही, मेहनत नाही. अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये हा मस्त मऊ लुसलुशीत आलू पराठा आणि त्यासोबत मस्त अशी एक चटणीसुद्धा बनवू शकता. या चटणीसोबत ना ह्या आलू पराठ्याची जी चव आहे ना, अतिशय भन्नाट लागतात. दरवेळेला तुम्ही साबुदाणा खिचडी बनवणारच नाही, तर हा असा मस्त आलू पराठा बनवणार, जो की बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे लाईक करायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर या ठिकाणी एखादी कढई घ्यायची आहे. तर साधारणतः एक 3 ते 4 जणांसाठीचा हा आलू पराठा आपण तयार करत आहोत. एक वाटी घ्या किंवा एक कपभर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं असेल ना, तेवढ्या प्रमाणात इथे साबुदाणा घेऊ शकता. तर हा साबुदाणा एकदम जोपर्यंत असा फुलत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा याचा रंग बदलला नाही पाहिजे. तर अगदी गॅस मध्यम ते कमी ठेवा आणि मस्त फुलेपर्यंत याला भाजून घ्या. तर या ठिकाणी मस्त असा फुललेला आहे किंवा दाताखाली असा चावून बघायचा, त्यामुळे सुद्धा आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित भाजला आहे की नाही समजेल. फक्त कुरकुरीत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, कारण नंतर दळताना ना अगदी छान असं पीठ तयार होतं. आता यामध्ये ना माझ्याकडनं चुकीने एक व्हिडिओ शूट करायचा राहिला, म्हणजे चुकीने माझ्याकडनं कट झाला होता. तर यामध्ये मी पाव वाटी एवढी भगर घातलेली आहे. तर भगर सुद्धा अगदी शेवट शेवट घालायची आणि भगर घालताना ना अगदी साबुदाणा भाजत आला ना त्यानंतर घालायची आहे, कारण भगर भाजायला एवढा वेळ लागत नाही किंवा आपण लगेच साबुदाण्यासोबत भाजली ना ती जास्त जळून जाण्याचे चान्सेस आहे. एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात हा साबुदाणा मिक्सरला फिरवायचा नाही. आता पूर्णपणे मी थंड करून घेतला, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी पावडर तयार करून घेऊया. आता हे जर पीठ तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर 1 किलो साबुदाण्यासाठी तुम्ही पाव किलो वरई घेऊ शकता. ती छान भाजून असं गिरणीमधून सुद्धा तुम्ही हे पीठ दळून आणू शकता. कारण आता आषाढ महिना संपणार आहे आणि आषाढनंतर श्रावण लगेच लागणार आहे. त्यामुळे श्रावणामध्ये बऱ्याच जणांचे खूप उपवास असतात. त्यामुळे तुम्ही हे असं पीठ दळून आणू शकता. आता हे चाळणीने चाळून घेऊया, कारण बऱ्याच जणांना थोडेफार असे दाणे ह्यामध्ये राहतात, त्यामुळे चाळून घेणं गरजेचं आहे. आता हा उपवासाचा आलू पराठा बनवत आहे, तर यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. बरेच जण काय करतात, हा उकडलेला बटाटा किसून वापरतात, परंतु थोडीशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची हिरव्या मिरच्या टाकून आणि ही पेस्ट या पिठामध्ये मिसळायची. त्यामुळे आपला आलू पराठा खूप छान होतो. चवीमध्ये पण थोडासा बदल येतो. जसं तुम्ही उकडूनही आणि किसूनही घेतला तरी चालेल, परंतु ह्या पद्धतीने करून पहा. ह्यामुळे टेक्स्चरही छान येतं, चवीलाही खूप छान लागतो. तर मी इथे छान पेस्ट करून त्या पिठामध्येच टाकून घेतलेली आहे. यामध्ये मी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. हा टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. लक्षात ठेवा, एकदम जाड हा कूट ठेवू नका, नाहीतर लाटताना ना पराठ्यामध्ये शेंगदाणे येतील आणि पराठा फाटेल. करताना एकदम एकदम बारीक पावडर शेंगदाण्याची आपल्याला यामध्ये घालायची आहे, किंवा नाही टाकली तरीही चालेल. जर तुम्हाला आवडत असेल ना, छान असा कुरकुरीतपणा येतो आणि छान चवही लागते. त्यामुळे यामध्ये मी घातलेली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर केलेली होती ना सुरुवातीला, तेवढ्या पिठात साधा सिंपल पेस्टमध्येच ते पीठ आपल्याला भिजवायचं आहे. नंतर जशी जशी आवश्यकता लागेल ना तसं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. आता पीठ भिजवत असताना जेवढी पेस्ट आहे ना तेवढ्यामध्ये हे पीठ असं भिजलेलं आहे. आता यामध्ये मला पाण्याची आवश्यकता लागत आहे, तर थोडं थोडं करून टाकायचं आहे. जसं जसं पाणी आपण यामध्ये घालू ना तसं तसं पीठ घट्ट व्हायला लागेल. त्यामुळे आपल्याला अगदी जास्त घट्ट गोळा मळायचा नाही. जेवढं या पिठाला आवश्यकता आहे ना तेवढं पाणी टाकून मध्यम असा घट्ट हा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, मस्त असा हा आपला गोळा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता यामध्ये जरी आपण पाणी टाकून भिजवलेलं आहे ना, तरी काही वेळानंतर हा अजून घट्ट होणार आहे. त्यामुळे लाटताना सुद्धा जर आवश्यकता वाटली ना थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा एकदा मळून घ्या. आता हे आपण 10 मिनिटासाठी भिजत ठेवूया. तोपर्यंत यासोबत मस्त एक झटपट होणारी उपवासाची चटणीची रेसिपी दाखवते. तर इथे मी घेतलेलं आहे ओल्या नारळाचे काप. तुम्ही सुखं खोबरं घेतलं तरीही चालेल. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, त्यानंतर जिरं टाकलेलं आहे, 2 चमचे दही घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. तुम्ही उपवासाला यातले कुठलेही पदार्थ खात नसाल ना, पूर्णपणे स्किप करू शकता. टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर टाकून, इथे माझ्याकडे नारळाचंच पाणी होतं तेच पाणी यामध्ये वापरलेलं आहे, किंवा साधं पाणी टाकून मस्त ही चटणी तयार करून घ्यायची आहे. या चटणीला फोडणी वगैरे घालत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही.
मस्त अशी आपली ही उपवासाची चटणी सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. जर याची तुम्हाला आमटी बनवायची असेल तर मस्त अशी तुपावर किंवा शेंगदाण्याच्या तेलावरती याला फोडणी घालायची आणि थोडीशी पातळ करायची, तर आपली आमटी सुद्धा तयार होणार आहे. परंतु आपण चटणी बनवत आहोत यामुळे मी यावरतून फोडणीही घालणार नाही. तुम्हाला वाटत असेल, आवश्यकता वाटत असेल ना, तर इथे तुम्ही सुक्या लाल मिरच्यांची 1 चमचाभर जिरं घालून तुपाची फोडणी यावरतून घालू शकता. चटणी तयार आहे. पीठ सुद्धा छान व्यवस्थित भिजलेलं आहे. आता माझं पीठ एकदम व्यवस्थित आहे, यामुळे मला पाण्याची आवश्यकता लागत नाही. जर तुमचं पीठ भिजल्यानंतर थोडं घट्ट वाटत असेल ना, हलकासा पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्या. छान गोळे तयार करून घेऊया आणि मस्त पराठे लाटून घेऊया. तर लाटताना जर तुम्हाला इथे पिठाची खाली आवश्यकता वाटली ना, तर साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ घालून तुम्ही लाटू शकता. मस्त हा पराठा आता मध्यम जाडीचा पण लाटून घेऊया. आता साईडने जरी क्रॅक्स गेले ना, तर थोडासा गोल करण्यासाठी एखाद्या डब्याचा वापर करायचा आहे. लाटायला सुद्धा जास्त काही त्रास होत नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, जर जास्त पीठ घट्ट झालं ना, तर हा पराठा लाटताना सुद्धा थोडासा जड जातो. त्यामुळे पीठ थोडंसं हलकंसं पाणी लावून मळून घ्यायचं त्यावेळेला. तर हा पराठा माझा लाटून झालेला आहे. आता याला मी गोल आकार देणार आहे, किंवा तुम्ही असाचाही भाजला तरीही चालेल. परंतु छान असा गोल गरगरीत जर पराठा असेल ना, खाताना सुद्धा छान वाटतो. तर मस्त याला मी अशी प्लेट घेतलेली आहे आणि साईडच्या ज्या एक्स्ट्राच्या कडा आहेत ना, त्या मी अशा कट करून घेणार आहे. सगळे पराठे तुम्ही एकदाच लाटून जरी ठेवले ना, तरीही चालणार आहे. काही एकमेकांना चिकटत वगैरे नाही. फक्त पसरवून ठेवताना एखाद्या सुती कपड्यावरती ठेवायचे आहे, म्हणजे भाजायला सुद्धा अगदी पटपट असे भाजले जातात. तर सगळे मी एकदाच बनवून घेतलेले होते आणि नंतर भाजायला घेतलेले होते. हे पहा, मध्यम जाडीचा हा पराठा आहे, ना जास्त जाड ना जास्त पातळ. आता तव्याला ना, जेव्हाही आपण हा पराठा किंवा इतर कुठलेही पराठे जेव्हा भाजतो ना, तवा छान असा तेलाने असा पुसून घ्यायचा टिश्यू पेपरने, जेणेकरून कुठलाही पराठा असो किंवा चपाती असो ती चिकटत नाही तव्याला. आणि मध्यम गॅसवरती ना मस्त असे अलट-पलट करत हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यावरतून तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा तूप लावून मस्त असा खमंग भाजू शकता. इतका चवीला भारी लागतो ना. यापूर्वी जर तुम्ही कधी बनवला नसेल ना, किंवा ज्यांनी बनवून खाल्ला असेल ना, त्यांनी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. कारण हा पराठा खायला इतका छान लागतो ना, तर दरवेळेला तुम्ही साबुदाणा खिचडी खाणंच विसरून जाणार आहे. एकदा जर बनवला ना, तर दरवेळेला तुम्ही हे असे आलू पराठेच बनवून खाणार आहे. कारण बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. अगदी तुम्ही वेळेवर घाईच्या वेळेमध्ये सुद्धा हा बनवू शकता. फक्त आपल्याला मिक्सरला पावडर तयार करून उकडलेल्या बटाट्यामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे. बटाटा सुद्धा तुम्ही रात्रीच उकडवून जरी ठेवला ना फ्रीजमध्ये, तरीही चालणार आहे. कारण फक्त तेवढीच मेहनत आहे, या व्यतिरिक्त जास्त काही मेहनत नाही. हे पहा, मस्त असं मी खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत हा भाजून घेतलेला आहे. रंगही छान आलेला आहे. खाताना सुद्धा इतका छान मऊ लुसलुशीत राहतो. दिवसभर जरी तुम्ही हा ठेवला ना, तरीही हा तड चिवट काहीही होत नाही. तुम्ही फक्त हा उपवासालाच नाही, तर एरवी सुद्धा बनवून खाऊ शकता. असं काही नाही की फक्त हा उपवासालाच चालतो. एरवी सुद्धा नाश्त्यामध्ये तुम्ही हा पराठा खाऊ शकतो. पटापट हे पराठे होतात. एकदाच बनवून घेतल्यामुळे ना, तवा छान तापलेला आहे, त्यामुळे पटापट हा पराठा सुद्धा भाजला जातो. आणि हा पराठा तुम्ही असाचही खाल्ला ना, तरीही छान लागणार आहे. यासोबत वेगळ्या कुठल्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागणार नाही, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. चटणीसोबत ह्याकरता आपल्याला खायचं आहे की जेणेकरून अगदी जास्त कोरडं कोरडं वाटायला नको, याकरता मी चटणी बनवलेली आहे. असंचही खाल्लं ना, तरीही छानच लागतो. यामध्ये ना माझे मध्यम असे 5 हे पराठे तयार झालेले आहे. जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं ना, त्यामध्ये आता जर तुम्ही एकदमच छोटे बनवले ना, एक 5 ते 7 पराठे तुमचे आरामात तयार होतात, जेवढे आपण जिन्नस घेतले होते तेवढे. हे पहा, आता मी तुम्हाला दाखवते किती मऊ लुसलुशीत हा पराठा झालेला आहे. दिवसभर जरी ठेवला ना, असाची असाच राहतो. आता आषाढी एकादश सुद्धा जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीसाठी अजून तुम्ही काही प्लॅन केला नसेल ना, तर तुमच्या प्लॅनमध्ये हा पराठा नक्की सामील करा. हा पराठा इतका भारी लागतो ना, एकदा खाल तर तुम्ही याची फॅन होऊन जाणार. यानंतर तुम्ही कधीच खिचडी बनवून खाणार नाही, याची मला खात्री आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आलू पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला लाईक करायला अजिबात कुठे विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.